जय भीम मित्रांनो. नुकतंच जे आहे युनिव्हर्सल ग्रुप पनवेल यांच्या माध्यमातून जे 10वी उत्तीर्ण किंवा जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत यांचा जाहीर सत्कार एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पनवेल या ठिकाणी करण्यात आला आणि अतिशय सुंदर सुरेख असा कार्यक्रम त्या ठिकाणी वेगवेगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जे विद्यार्थी पास होतात त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या करिअरसाठी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते केलं जातं आणि तशाच प्रकारचं जे हे नियोजन आहे ते युनिव्हर्सल ग्रुप यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचं असं प्रबोधनात्मक जे एक नाटिका आहे, या नाटिकेचं नाव आहे आंबेडकर विरुद्ध आंबेडकर. ज्या वेळेला मी पहिल्यांदा या नाटकाचं नाव वाचलं मला असं वाटलं की आंबेडकर घराण्यावरती कोणती टीका आहे का, कोणते त्यांच्याबद्दल मतभेद दाखवले का, अशा प्रकारची एक शंका मनामध्ये येत होती. पण प्रत्यक्षात मला असं वाटलं की आपण प्रत्यक्ष जाऊन जे नाटक आहे ते पाहिलं पाहिजे आणि अत्यंत सुंदर प्रबोधनात्मक किंवा खऱ्या अर्थानं जयंतीचं जे स्वरूप आहे ते कसं असावं किंवा बाबासाहेबांनी त्यांच्या स्वप्नामध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये असलेला एक बौद्ध अनुयायी कसा निर्माण करता येईल किंवा जयंतांचं जे स्वरूप आहे ते आपणाला एक प्रबोधनात्मक किंवा एखाद्या वैचारिक मान्यतेतून कशी जयंती साजरी करता येईल याचं जे उत्तम उदाहरण आहे, उत्तम अशी मांडणी आहे ती या आंबेडकर विरुद्ध आंबेडकर या नाटिकेमध्ये आपणाला पाहायला मिळेल. या नाटिकेमध्ये असणारी जी पात्रं आहेत, या नाटकाचे जे दिग्दर्शक आहेत ते स्वप्नीलजी हसोळकर जाधव किंवा नितेशजी जाधव आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका यामध्ये या नाटकामध्ये आपणाला पाहायला मिळतं ते प्रेरणा खेडेकर आणि नितेश जाधव, त्याचबरोबर अनुज जाधव आणि नितीन जाधव अशी या कार्यक्रमाची, या नाटिकेची जी टीम आहे. आणि सुंदर सुरेख अशा वेगवेगळ्या साऊंड्स किंवा जे त्यांची रेखाटने आहेत किंवा आपण जर बघितलं तर या नाटिकेमध्ये एक जी मुलगी आहे ती आपल्या जॉबला चाललेली आहे. पुढे निवडणुकीची मिरवणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीसाठी जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला जे आहे ते ट्रॅफिक फुल झालेलं आहे आणि मध्ये असणारा जो या निवडणुकीमधला जो एक कार्यकर्ता आहे जो नितेश जाधव या ठिकाणी आणि त्याची ही जी मुलगी आहे जी नुकतीच जॉबला निघालेली आहे त्यांच्यामध्ये घडलेला जो हा संपूर्ण संवाद आहे, ही जी नाटिका आहे हे या 3 ते 4 कलाकारांनी अतिशय उत्तमरित्या त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आपल्या जीवनामध्ये आपली जागा, आपल्या पूर्वजांची जी जागा आहे तिचा जर का आपण विचार केला, त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा, त्यांनी त्यांच्या जिंदगीमुळे एका विशिष्ट विचारसरणीने त्यांना कसं मागे ठेवलं आणि कशा प्रकारच्या ह्या ज्या पिढ्या आहेत त्या बरबाद झाल्या याचं उत्तम असं विश्लेषण या नाटिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. या नाटिकेमध्ये असणारे जे सुसंवाद आहे, या नाटिकेमध्ये बाबासाहेबांचे असणारे जे विचार आहेत ते अतिशय सौम्य किंवा अतिशय प्रबोधनात्मक माध्यमातून ही नाटिका जी आहे ती लोकांच्या मनावरती राज्य करते. त्याचबरोबर ते आपल्याला भावूक करते, आपल्याला शांत करायला शिकवते, त्याचबरोबर शांतपणे मनाच्या शांत कोपऱ्यामध्ये विचार करावयास भाग पाडते की ज्या महामानवाने आपल्याला हे सूट बूट कोट टाय ऐशोआरामाची जिंदगी दिली, ज्या बाबासाहेबांनी मग त्या आरक्षणाच्या माध्यमातून असो किंवा बुद्धाच्या वैचारिक मार्गातून असो माणूस म्हणून घडण्याची, एक माणूस म्हणून जीवन जगण्याची कला ज्या बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली, त्यांचे जे अनुयायी असतात, त्यांचे जे
विचार प्रवाहक लोक जे असतात त्यांनी कोणत्या पद्धतीनं पुढे वाटचाल करावायची आहे आणि कोणत्या पद्धतीनं वाटचाल केलेली आहे याचं उत्तम असं विश्लेषण या नाटिकेच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या जी पात्र आहेत त्या पात्रांच्या संवादामधून आपल्याला त्या ठिकाणी नोंदवण्याचा किंवा त्या ठिकाणी आपल्याला आठवण्याचा प्रसंग जो आहे तो पाहायला मिळतो. आणि म्हणून या नाटकातील जी पात्र आहे ती आपला जो श्वास आहे, आपला जो मेंदू आहे तो श्वास रोखून ठेवण्यास मदत करतात. हा जो धडावर असणारा जो मेंदू आहे तो चालवण्यास परावृत्त करतात किंवा तो जो मेंदू आहे या मेंदूला चालना द्यायचं काम करत असतात. आणि म्हणून अतिशय सुंदर अशी ही जी नाटिका आहे ती प्रबोधनात्मक काम या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून संपूर्ण टीमला या टीमच्या माध्यमातून या नाटिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जो विचार आहे तो या दिग्दर्शकांनी पुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा जो शोज आहे, त्यांचं जी ही नाटिका आहे ते तुमच्या जवळच्या ठिकाणी जर का कुठे लागलीच तर तुम्ही अवश्य बघा. असं बाबासाहेब असं म्हणतात की मी जो दिलेला हा जो गाडा आहे, हा जो रथ आहे तो तुम्हाला पुढे नेता नाही आला तरी चालेल पण किमान तो मागे नेऊ देऊ नका, असं बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्याला सांगतायत. आणि म्हणून मित्रांनो, एखादी मिळालेली जी गोष्ट आहे त्याची जी किंमत आहे ती जोपर्यंत आपल्याला त्याची किंमत समजत नाही किंवा ते आपण जाणत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची, त्या गोष्टीची, त्या ऐशोआरामाची जी जिंदगी आहे तिचा अर्थ देखील आपल्याला तेव्हा कळत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास जो होता तो इथली जातीव्यवस्था जी आहे, जातीची जी मानसिकता आहे ती तोडण्याचा होता. आणि इथला संपूर्ण जो समाज आहे तो एका विचारानं, एका उद्देशानं एकत्र येईल आणि या देशामध्ये एक नवी क्रांती करेल, असं बाबासाहेबांचं जे काम आहे ते या नाटिकेच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. आज तागायच्या आजपर्यंतच्या जयंतींचं जे स्वरूप होतं ते कसं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये या जयंत्यांचं जे स्वरूप आहे ते आपणाला कसं बनवावं लागेल, त्याची जी आखणी आहे, मांडणी आहे, त्याच्यामध्ये असणारा वैचारिकतेचा जो भाग आहे, प्रबोधनाचा जो भाग आहे तो कसा मांडणी करावा लागेल याची उत्तम कला, याची उत्तम पात्रता हे जे कलाकार आहेत ते आपणापर्यंत पोचवण्याचे काम करत असतात. आणि म्हणून मित्रांनो, शेवटी जय भीम म्हटलं आहे. जय भीम म्हणजे एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी घेणं. जय भीम म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नांचा, विचारांचा भारत निर्माण करण्यासाठी आपलं योगदान त्यामध्ये देणं. जय भीम म्हणजे व्यसनांपासून अलिप्त राहून बाबासाहेबांच्या जीवनातला एकतरी विचार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग करणे. आणि जय भीम म्हणजे खऱ्या अर्थानं समता, शांती, न्याय, त्याचबरोबर अंधश्रद्धेला कुठेही थारा न देता आपण जेव्हा अशा प्रकारचं जीवन जगतो ते जीवन बघून इतरांना देखील तसं जीवन जे सम्यक मार्गावरती आहे, जे व्यसनांपासून अलिप्त आहे, अशा प्रकारचं जीवन निर्माण करण्यासाठी बुद्धाचा जो धम्म आहे तो स्वीकारणे, धम्मदीक्षा घेणे असं होतो. आणि म्हणून या संपूर्ण नाटिकेमधला जो प्रवास आहे 1.5 तासाहून थोडंसं जास्त वेळ तुमचा ही नाटिका जरूर घेईल, पण तिच्यामध्ये असणारा जो मतितार्थ आहे, माणसं बदलावयास निर्माण करणाऱ्या या पात्रांचा जो हा संवाद आहे तो अतिशय सुरेख आहे. आणि म्हणून या दिग्दर्शकांना किंवा ही जी पात्र आहेत, ज्या लोकांनी यामध्ये संपूर्ण लायटिंग असेल, संपूर्ण स्टेजचा भाग असेल, जे स्टेजच्या मागे असणारी लोकं असतील, जे स्टेजच्या पुढे असणारी जी मंडळी असतील, ज्या लोकांनी या नाटिकेसाठी आपलं अमूल्य असं योगदान दिलं त्या सर्वांना या ठिकाणी मी जय भीम करतो. आणि ही जी नाटिका आहे आंबेडकर विरुद्ध आंबेडकर, ही नाटिका तुम्ही अवश्य बघा, एवढीच या ठिकाणी एक सूचना करतो आणि जय भीम करून तुमची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.